जय जय रघुवीर समर्थ। जनी वाद विवाद सोडो निद्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जनी तोचितो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण मागोवा घेत आहोत, सज्जनो हो, आज आपण यातील श्लोक क्रमांक 109 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकापासून आपल्याला तुटेवाद संवाद तो हितकारी ही एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या संवाद कलेची मालिका सांगावयाला सुरुवात केली आहे। संवाद हा मनुष्याच्या प्रसन्नतेचं कारण आहे। अंतरंगामध्ये देखील आम्ही अनेक वादांमध्ये उगीच स्वतःला त्रास देऊन घेत असतो आणि त्याचप्रमाणे आम्ही जनमानसामध्ये देखील वादविवाद घालून अनेकदा आपल्याच हाताने आपलं समाधान भंगवत असतो। मग आपण जीवनामध्ये संवादी राहण्यासाठी कसं जगावं, यासाठी नेमकं काय करावं, याचं उत्तर समर्थ आम्हाला देतात की सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे। तुम्ही निरंतर सज्जन संत सत्पुरुषाच्या संघामध्ये राहा, म्हणजे तुम्ही स्वाभाविकपणे संवादी होऊन जाल। याच मालिकेमधला दुसरा टप्पा समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतायत। काय म्हणतात समर्थ माऊली? जनी वाद विवाद सोडोनी द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा। हे मना, जनामध्ये राहत असताना वादविवाद सोडून दे आणि बोलायचं झालं तर सुख संवाद कर। जनी तोचितो शोक संताप हारी, जीवनामध्ये खऱ्या अर्थाने तोच संतापहारी अर्थात आपलं दुःख दूर करणारा संवाद, आणि त्यासाठी एक कर, तुटे वाद संवाद तो हितकारी। हा वाद करण्याचा आपला स्वभाव तू बदल, संवादी हो आणि स्वतःही आनंदात राहा आणि या समाजामध्ये देखील आनंदाचंच सर्वत्र तू जिथं जाशील तिथं इतरांना अनुभव येऊ दे। सज्जनो, या संवाद कौशल्याची आज समाजाला नितांत गरज आहे। पण संवाद कौशल्याला इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, कम्युनिकेशन स्किल। बघा, आजच्या काळामध्ये जर आपण एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो ना, तर तिथल्या सगळ्या स्टाफला कम्युनिकेशन स्किल शिकवलं जातं, ज्याला हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट म्हटलं जातं। तुम्ही त्यांच्या ओळखीचे नाही तरी देखील सगळेजण अगदी हसून तुमचं स्वागत करतात। कसे आहात? हाऊ आर यू? हाऊ वॉज युअर स्टे? झोप कशी झाली? इज एव्हरीथिंग ऑल राईट? अशा पद्धतीने तुमच्याशी अत्यंत आत्मीयतेने ते संवाद करतात। मग हा आत्मीयतेने ते करत असलेला संवाद हे संतांना अभिप्रेत आहे का? सज्जनो, समाजामध्ये साखर पेरणी करणारे शब्द संतांना अभिप्रेत नाहीत, कारण साखर पेरणी ही बाहेरून गोड लागते पण आतमध्ये त्याच्या विषच सामावलेलं असतं। जसं या 5 स्टार हॉटेल्समध्ये या लोकांना आतून कदाचित भरपूर संताप येत असेल तुमच्याविषयी, कदाचित तुमच्या गोष्टी खटकती असतील, पण त्यांची ड्युटीच अशी आहे की चेहऱ्यावरती हास्य ठेवून जगायचं आहे।
कारण त्यांना तुमच्याकडून बिझनेस हवाय, प्रॉफिट हवाय, म्हणजे काहीतरी अपेक्षेने ते एक स्मित हास्य त्यांनी धारण केलेलं असतं. तसा संवाद संतांना अभिप्रेत नाही. त्यामुळं कम्युनिकेशन स्किल हे काही मॅनेजमेंटमध्ये येणारं टूल नाहीये. संवाद हा आतून घडला पाहिजे. जसं एक देठातून फूल उमलतं आणि ते येताना स्वाभाविकपणे सुगंध घेऊन येतं. त्या सुगंधाला कुठलंही प्रयोजन नसतं, कुठलीही अपेक्षा नसते. त्याला ही अपेक्षा नाही की तुम्ही त्याचं खूप कौतुक करावं, त्याची सराहना करावी. नाही, ते उमलतं आणि त्याचा सुगंध देखील स्वाभाविकपणे पसरतो. त्याप्रमाणे संवाद हा निरपेक्ष असावा. त्यातून तुम्ही काहीतरी प्राप्त करायचं आहे हा विचार ठेवला की संवाद तिथं खुंटतो. संवादी व्यक्ती असा असतो की ज्याच्या केवळ जवळ जाण्याने देखील आपण जसा त्या फुलाचा सुगंध अनुभवतो, त्याप्रमाणे संवादी व्यक्तीचं मौन देखील समाधान देणारं असतं. त्याचा स्पर्श देखील आम्हाला समाधान देणारा असतं. त्याची दृष्टी देखील आम्हाला समाधान देणारी असते. एक लक्षात घ्या, संवाद म्हणजे केवळ वाणीचा संवाद नाही. मी जसं आपल्याला काही श्लोकांपूर्वी सांगितलं की अतिलीनता सर्व भावे स्वभावे, ही लीनता सर्वांगाला व्यापून असते. त्याप्रमाणे संवाद देखील शरीराच्या सर्वांगाने होत असतो. शब्द तर केवळ संवादाचं माध्यम आहे. बघा, आपण लहानपणी आजीच्या पाया पडायला गेलो की आजीचा तो एक ममत्वाचा हात आपल्या पाठीवरून फिरायचा. म्हणजे स्पर्श देखील संवादी असतो. त्याच्यामध्ये एक ते ममत्व, ते प्रेम, ती एक असलेली करुणा आपल्याला जाणवते. म्हणजे स्पर्श संवादी आहे. एखादी व्यक्ती कशी चालते, एखाद्या व्यक्तीची देहबोली देखील संवादी असते. आपण म्हणतो ना की किती ॲटिट्यूड आहे त्याच्यामध्ये. ही ॲटिट्यूड ही देखील एक प्रकारे तो न बोलता त्याने दिलेले सिग्नल्स आहेत आपल्यासाठी. म्हणजे संवाद हा मनुष्याच्या सर्वांगाने घडणारा एक, काय म्हणता येईल त्याला, माध्यम आहे जीवनाचं. त्यामुळे संवाद ही केवळ शब्दांची पेरणी नाही, साखर पेरणी नाही. तुम्हाला आतून पूर्णपणे बदललं पाहिजे. त्या फुलासारखं स्वाभाविकपणे उमलता यायला पाहिजे. मग यासाठी काय करावं? संवादी होण्यासाठी समर्थ काही मूलभूत सूत्र आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतायत. समर्थ म्हणतात, जनी वाद वेवाद सोडोनी द्यावा. काही लोकांना एक स्वाभाविक सवयच असते की कुठेही गेलं की एखाद्याने काही मत व्यक्त केलं की त्या मतावरती आपलं काहीतरी दुसरं खंडन करणारं मत व्यक्त केलंच पाहिजे आणि मग मागं हटायचं नाही. तो 2 गोष्टी बोलला तर आपण 4 ऐकवायच्या, त्यांनी 4 ऐकवल्या तर आपण 8 ऐकवायच्या. हळूहळू त्या वादाचं रूपांतर कधी भांडणामध्ये होतं माहित नाही. आजच्या काळात बघतो ना आपण, अनेक राजकीय पक्षांची कार्यकर्ते उगीच भांडत असतात. काही त्यांना त्याच्यातून मिळणार नसतं, पण उगीच त्यांचे तत्व भेद असतात काहीतरी आणि त्यातून वादविवाद करतात. आणि काय होतं, या वादविवादामधून त्या 2 राजकीय पक्षांचं काही नुकसान होतं की नाही माहित नाही, पण या 2 व्यक्ती मात्र परस्परांपासून दूर होतात. समाजामध्ये बघा किती पद्धतीने विघटन चालतं. जाती जातींमध्ये विघटन आहे. कित्येकदा 2 वेगवेगळ्या जातीतले चांगले मित्र देखील यामुळे दुरावले जातात. खरखर या समाजामध्ये ही वाद नावाची कीड आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी मनुष्याने स्वतःच लावलेली आहे. पण ज्याला संवादी व्हायचं आहे ना, त्याच्यासाठी एक फार छान सुंदर असं तत्व समर्थ सांगतात की जनी वाद वेवाद सोडोनी द्यावा. आपण आपलं मत मांडावं, पण जेव्हा लक्षात येतं की समोरचा व्यक्ती हा या मताशी प्रतिकूल आहे, तेव्हा आपण काही त्याला बदलण्याचा ठेका घेतलाय का? आणि आजपर्यंत कोणी बदललं आहे का? याचा विचार केला तर लक्षात येतं की आपण लोकांना बदलवण्याच्या भानगडीमध्ये उगीच वादविवाद करत बसतो. त्यातून ती व्यक्ती तर आपल्यापासून दुरावतेच, उगीच तोंडाची वाफ देखील आपण दवडतो आणि आपलं ब्लड प्रेशर उगीच वाढवून घेत असतो. मग अशा वेळेला शांत राहता येणं हे संतांकडून आपण शिकावं. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्याकडे एकदा एक कीर्तनकार आले. त्यांना वाईवरून काही लोकांनी मुद्दामून पाठवलं होतं पैसे देऊन आणि त्यांना सांगितलं होतं की जाऊन गोंदोल्यामध्ये महाराजांच्या समोर कीर्तन करा आणि त्या कीर्तनामध्ये यथेच्छ श्री महाराजांची त्यांच्या गावकऱ्यांसमोर निंदा करा. आम्हाला खात्री आहे की ते निश्चित चिडतील आणि त्यातून त्यांचं हे भोंदूपण आम्हाला लोकांसमोर उघडं करता येईल. आता या माणसाने देखील बघा केवढा मोठा विडा उचलला.
गेला गोंदवल्याला. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे की ऐसे संत असती जगी तोंडी तंबाखूची नळी, असा काहीतरी अर्थाचा तो अभंग त्यांनी त्या दिवशी निरूपणाला घेतला. आता रामासमोर निरूपणाला असा अभंग घेण्याची काय गरज आहे, पण घेतला. महाराज डोळे मिटून शांतपणे ते कीर्तन ऐकतायत. आणि ते कीर्तन ऐकत असताना लोकांमध्ये मात्र चुळबुळ सुरू झाली. अरे, आपल्या गुरुला आपल्याच गावामध्ये येऊन अशा पद्धतीचे दाखले देऊन त्याचा अपमान करणारा हा कीर्तनकार, याला बदडून काढलं पाहिजे. लोकांची चुळबुळ सुरू झाली. मागून आवाज यायला लागले. महाराजांनी फक्त वळून लोकांच्याकडे एकदा दृष्टी टाकली की शांत राहा, ते इथं सेवा करतायत, त्यांना त्यांची सेवा करू द्या. कीर्तन झाल्यानंतर महाराज स्वतः उठले आणि म्हणाले, बुवा अतिशय अप्रतिम कीर्तन केलं बरं का. बुवांना वाटलं की खरं हे कीर्तन ऐकल्यानंतर महाराज चिडतील, पण झालं भलतंच. महाराज म्हणाले, फार सुंदर कीर्तन झालं, तुम्ही तर माझे डोळेच उघडले. म्हणाले, महाराज अहो कसले डोळे उघडले, तुम्ही कीर्तन ऐकलं तरी का, तुम्ही तर डोळे मिटून झोपा काढत होता. अहो नाही हो म्हणे, मी तर बघा म्हणे मुद्दे पण काढलेले आहेत. असं म्हणून पाटाच्या खालून 2 कागद काढले. खरं तर त्याला कळायला पाहिजे होतं या संताची ताकद, की महाराजांनी काही लिहिलं नाही, हे 2 कागद आले कुठून. आणि महाराजांनी त्या कीर्तनकारांनी जे सांगितलंय ते सगळं तिथं वाचून दाखवलं. आता तरी खरं त्या कीर्तनकारांनी गप्प बसायला पाहिजे होतं, पण तरी देखील त्याने महाराजांचा अपमान करण्याच्या दृष्टीने आणखीन काही कारस्थानं केली. आणि त्याच्या पुढची कथा मोठी आहे. महाराज म्हणाले, तुम्ही माझी बुद्धी पालटवली, आता तुम्ही माझ्याबरोबर नैमिषारण्याला चलाच. असं म्हणून महाराजांनी जो त्याचा हात धरला, तो कितीही लटपट केली तरी सोडत नव्हते महाराज. ती कथा फार गंमतशीर आहे, पण मला सांगायचं त्यामधला मतितार्थ असा आहे की महाराजांनी खरं तर उभं राहून त्याच्याशी वादविवाद करायला काय हरकत होती. महाराजांचा तेवढा अधिकार होताच, पण महाराजांनी त्या माणसाचं सगळं सांगणं शांतपणे ऐकून घेतलं. सज्जनो, जर तुम्हाला वादविवाद टाळायचे असतील ना, तर तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया बदलल्या पाहिजेत. आणि प्रतिक्रिया बदलण्यासाठी तुम्ही ना उत्तम श्रोते झाले पाहिजे. तुम्हाला ऐकून घेण्याची ताकद आतमध्ये तयार करता यायला पाहिजे. तुम्हाला तुमची निंदा देखील एखाद्याने केली समोर, तरी ती शांतपणे त्रयस्थ होऊन स्वीकारता यायला पाहिजे. आणि हे सगळं घडतं जेव्हा तुम्ही अशा संतांची चरित्र वाचता, जेव्हा अशा संतांच्या चरणी आपला बोध ठेवता. या सत्संगतीमधूनच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वादविवाद टाळता येतात. बहुतांश वादांना काही अर्थच नसतो, त्याचा आपला काहीही अर्थार्थी संबंध नसतो. अशा वादांमध्ये तर पडताच कामा नये. पण जिथं अशी आपल्यावरती वैयक्तिक निंदा होतीये, तिथं देखील जेव्हा संवादी तुम्हाला राहता येईल ना, तेव्हा समजावं की तुम्ही खऱ्या अर्थाने सत्संगती साधली बघा. आणि तीच गोष्ट आपल्या अंतरंगामधल्या वादांशी देखील आपण पडताळून पाहावी. जेव्हा जेव्हा मनामध्ये एखादा विचार थैमान घालू लागेल, तुम्हाला त्रास देऊ लागेल, तेव्हा त्या विचाराला देखील शांतपणे स्वीकारणं, त्रयस्थ होऊन स्वीकारणं, ही कला देखील संताच्या पासूनच आपल्याला शिकायला हवी. जनी वाद वेवाद सोडून द्यावा. आणि बोलायचं झालं तर जनी सुख संवाद सुखे करावा. बघा, आपण एखाद्या अत्तराच्या दुकानामध्ये गेलो, आपण काही जरी अत्तर विकत तिथं घेतलं नाही, तरी थोडा वेळ फिरलो तरी आपला वस्त्र त्या सुगंधाने भरून जातं. का? कारण तुम्ही त्या सुगंधालयामधून घरात बाहेर आलेला असता. तसं सज्जनो, आपण जिथं जाऊत तिथं या संवाद रूपी सुगंधाच्या आधाराने बहार आणावी. बघा, काही लोक अशी असतात ना, ती हवी हवीशी वाटतात. का? कारण त्यांचा संवाद करण्याचं कौशल्य, तुमचा ऐकून घेण्याचं कौशल्य, ते अत्यंत सुंदर श्रवण करतात आणि बोलताना देखील अत्यंत मधुर वचनं बोलतात. त्यांना कुठं मौन पाळायचं हे देखील व्यवस्थित कळतं. जेव्हा तुम्ही अनेक पद्धतीने समजावून सांगितल्यानंतरही समोरची व्यक्ती जर त्याच्या निश्चयावरती ठाम दिसली, की ते संत स्वाभाविकपणे मौन स्वीकारतात. तिथं ते वादविवाद करण्याच्या भानगडीत पडत नाही. सज्जनो, त्यामुळं आम्हाला ही कला केवळ संत चरित्रामधून साधता यायला पाहिजे. जनी वाद वेवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. सुखाचा संवाद हा एकच आहे आणि तो म्हणजे भगवंताचा. कारण प्रपंचाचा संवाद हा कदाचित आपल्याला रंजन करणारा ठरू शकेल, पण तो सुख संवाद होऊ शकणार नाही. त्या सुख संवादाला जोपर्यंत भगवंताचं अधिष्ठान येत नाही, तोपर्यंत तो संवाद हा कधीच सुखाचं
आपल्याला अनुभव देऊ शकत नाही. रामाचं गोड चरित्र घ्यावं, रामाचे गुण गावेत, रामाच्या लीला गाव्यात, रामायणातले प्रसंग आळवावेत. सज्जनो, हे मनुष्याला सुख प्रदान करणार आहे. आणि मी तुम्हाला सांगू का, आजच्या जगामध्ये दान वेगवेगळ्या पद्धतीने करणारी अनेक लोक आहेत. कोणी बघा आपली सगळी आयुष्यभराची कमाई देखील देऊन टाकतात दान रूपाने. त्यांना खरोखर नमस्कारच आहे आपला. काही लोक अन्नदान करतात, काही लोक वस्त्रदान करतात, काही लोक ज्ञानदान करतात. पण मला असं वाटतं की आज जगाला सगळ्यात जास्त गरज आहे ती म्हणजे सुखाची. कारण की सुखच आमच्या जीवनातलं कुठेतरी हरवून गेलंय हो. कशाने सुख मिळतं हेच कळत नाही. सज्जनो, सुख हे संत चरणांपाशी मिळतं, त्याच्याशी संवाद केल्याने मिळतं, त्याचे हे अत्यंत गोड मधुर शब्द ऐकल्याने मिळतं. जनी सुख संवाद सुखे करावा. जेव्हा तुमचे गुरु तुमच्या हृदयस्थ येऊन बसतात ना, त्याच वेळेला तुम्हाला सुख संवादाची कला प्राप्त होते. तुम्ही लोकांच्या आयुष्यामध्ये हा लागलेला दुःखाचा वणवा या सुख संवादाच्या आधाराने विझवू शकता. जनी तोचितो शोक संतापहारी. मनुष्य स्वाभाविकपणे दुःखी आहे, दीन आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज स्वतःला दीनदास म्हणून घ्यायचे. त्यांना एकदा विचारलं, महाराज आपण हे असं स्वतःला का दीनदास नाव दिलं? तर म्हणाले, माझ्याकडे येणारे प्रापंचिक हे दुःखी आहेत, प्रपंचामध्ये एक प्रकारे त्रस्त झालेले आहेत. अशा लोकांची मी सेवा करतो, अशांचा मी दास झालेलो आहे. सज्जनो, ही फार मोठी सेवा आहे बघा समाजामध्ये. मनुष्याला समाधानाची पुनर्प्राप्ती करून देणं, त्याचं समाधान करणं आणि त्याला त्याच्या प्रपंचामध्ये असलेल्या प्रारब्धामध्ये सुखाची अनुभूती करून देणं, हे केवळ संवादाने घडू शकतं. वादविवाद करण्यासाठी तर सगळं जग पडलेलं आहे, पण संत हा सुखसंवाद करू शकतो. कोण सुखसंवाद करू शकतो? बघा, आपण एखादा चेंडू घेतला आणि जर तो भिंतीवरती मारला तर तो आपल्याकडे परत येतो. जेवढ्या वेगाने आपण आपतो तेवढ्याच वेगाने तो आपल्याकडे परत येतो. पण असा विचार करा की जर तिथं भिंत नसेल आणि जर तो आपण चेंडू फेकला तर तो काही परत येत नाही. सांगायचा उद्देश असा आहे की वादविवादामध्ये अहंकाराची भिंत ज्याच्या हृदयात असते ना, तो त्या शब्दाला प्रतिशब्द देतो. पण ज्याचा अहंकार संपून गेलाय त्याला त्या शब्दाला प्रतिशब्द देण्याची गरजच उरत नाही. तो त्याचा स्वभाव होऊन जातो. कारण तो देखील आकाश तत्वाशी एकरूप झालाय. आणि हे आकाश तत्व काय आहे? अनंत शब्दांना आपल्यामध्ये सामावून घेणार आहे. ते परत फेकत नाही. त्यामुळे संतांची कोणी निंदा केली, कोणी त्यांची स्तुती केली, श्री महाराज म्हणायचे, ज्यांनी माझी निंदा केली त्यांना मी कोण आहे हे कळालो नाही, आणि ज्यांनी माझी स्तुती केली त्यांना त्यापेक्षा देखील कळालं नाही. त्यामुळे निंदा स्तुतीच्या परे असलेले हे संत असतात. ते कोणीतरी स्तुती केली म्हणून त्याच्यावर प्रसन्न होत नाहीत, आणि कोणी निंदा केली म्हणून त्यावरती ते प्रक्षुब्ध होत नाहीत. हा अहंकार गेल्यामुळं संत हे निरंतर सुखसंवादी असतात बघा. त्यांच्याकडे गेल्यानंतर तुमचा शोक हा स्वाभाविकपणे जातो. जनी तोचितो शोक संतापहारी. तुमच्या आतमधलं दुःख, तुमच्या आतमधला संताप याचा हरण जो करून टाकतो तोच खऱ्या अर्थाने संत असतो. आणि आम्हाला यातून काय शिकलं पाहिजे? घरामध्ये का वाद आहेत? का नवरा बायको भांडतायत? का मुलांमध्ये भांडणं आहेत? का भावांमध्ये वितुष्ट आहे? का आजच्या काळामध्ये ही समाज व्यवस्था सतत संघर्षामध्ये आहे? याचं कारण आहे की आम्ही आमच्या अहंकाराच्या भिंती फार घट्ट केलेल्या आहेत. आमचं एक्सेप्टन्स, टॉलरन्स फार कमी झालेले आहेत. सज्जनो, संवादी होताना आम्हाला थोडंसं लवचिक झालं पाहिजे. त्या अहंकाराला थोडंसं गिळता यायला पाहिजे. 2 शब्द मागं हटता यायला पाहिजे. ती काडीशपेट्यांची एक दाखवतात ना चित्रमालिका, की एक काडी जळती आणि जर सगळ्याच काड्या त्या लाईनमध्ये असतील तर सगळ्याच काड्या जळणार आहेत. पण एखाद्या काडीने त्यामध्ये जर मागं हटायचं ठरवलं तर तो अग्नी तिथं विझू शकतो. त्याप्रमाणे सज्जनो, ज्याचा अहंकार ज्याला गिळता येतो तो खऱ्या अर्थाने मोठा होतो. लोकांना असं वाटतं की आपण उत्तर दिलं नाही तर आपण हारू. तसं नाहीये. तुम्हाला वादविवादामध्ये 2 पावलं मागं हटून संवाद जर प्रस्थापित करता येत असेल
तर खऱ्या अर्थाने तुम्ही संत समागम केलेला आहे. हेच समर्थांचं सांगणं. सज्जनो, अशा या संवादाचं पुढील सूत्र आपण उद्याच्या सत्रामध्ये अभ्यासूयात. आपण देखील संवादाचं आपलं चिंतन जरूर कॉमेंट बॉक्समध्ये कळवावं. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय